केमिस्ट्रीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्व 11च्या विद्यार्थ्यांचे स्वागत. आपला चॅप्टर चालू होता सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला तुम्हाला मी केमिस्ट्रीचे जे काही बेसिक कन्सेप्ट्स असतील म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचं स्टडी करतो तर मॅटर, त्या मॅटरचे टाईप किंवा त्याचं क्लासिफिकेशन आपण स्टडी केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये ज्याचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. आजच्या लेक्चरमध्ये जो आपण पॉईंट स्टडी करणार आहोत तो आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट्स. म्हणजे ज्या मॅटरच्या प्रॉपर्टी असतील म्हणजे मॅटरचे तुम्हाला मी हे सांगितलं स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे त्यांच्या अवस्था कोणत्या कोणत्या असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस ह्या झाल्या त्याच्या स्टेट्स. मग याच्या प्रॉपर्टीज प्रत्येक मॅटरला दोन टाईपच्या प्रॉपर्टी असतात, एक फिजिकल आणि केमिकल. ह्या दोन प्रॉपर्टी असतात, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. मग फिजिकल प्रॉपर्टी काय असतात तर ज्याच्यामध्ये फिजिकल चेंज होतो म्हणजे समजा सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन आणि लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्शन, सॉलिडचं लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्शन. हा काय होतो तुमचा फिजिकल चेंज होतो. म्हणजे तुम्ही लिक्विडचं परत सॉलिडमध्ये कन्व्हर्शन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आईसला तुम्ही जरा टेम्परेचर दिल्यानंतर ते कशामध्ये कन्वर्ट होईल, लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल. त्यानंतर परत त्याला तुम्ही फ्रीज केला तर परत सॉलिडमध्ये कन्वर्ट होतं. मग जो फिजिकल चेंज असतो तो काय असतो तर रिव्हर्सिबल चेंज असतो. एकदा का तुम्ही जे प्रोडक्ट मिळाल त्याच्यापासून परत तुम्हाला रिॲक्टंट काय होतात मिळवता येतात. त्यांना काय म्हणतात तर फिजिकल प्रॉपर्टीज किंवा फिजिकल चेंज. जो फिजिकल चेंज होतो त्यांना म्हणतात फिजिकल प्रॉपर्टी. मग आता त्याच्यात फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या असतील तर एक मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, जे फिजिकल पॅरामीटर्स असतात. आपण फिजिकल क्वांटिटी किंवा त्याच्यातल्या कंपोजिशनवर काही इफेक्ट होत नाही. समजा आता तुम्ही बॉइलिंग पॉईंट काढताना एखाद्या कोणत्या पण वस्तूचा लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट काढणार आहे. बॉइलिंग पॉईंट कशाचं असणार, लिक्विडचा जर तुम्ही बॉइलिंग पॉईंट काढत असाल तर तुम्ही जरी वॉटर थोडं जरी घेतला, समजा एक 1 ml वॉटर घेतला, ते पण तुमचं कितीला बॉईल होणार आहे 100 डिग्रीलाच बॉईल होणार आहे. 1 ml जरी वॉटर घेतलं तर ते कितीला बॉईल होतं 100 डिग्रीला बॉईल होतं. आणि जरी जास्त त्याच्यापेक्षा 10 ml घेतला किंवा 100 ml वॉटर घेतला तर ते पण कितीला बॉईल होतं तर 100 डिग्रीलाच बॉईल होतं. फक्त डिफरन्स काय होतं तर तुमचा वेळ, जो तुमचा टाइम लागणार आहे 1 ml बॉईल व्हायला टाइम कमी लागेल पण टेम्परेचर तुम्हाला 100 डिग्रीज तिथं द्यावं लागणार आहे. फक्त टाइम कमी जास्त लागेल. जसं 100 ml बॉईल व्हायला टाइम तुमचा काय होणार आहे जास्त लागेल पण टेम्परेचर तुम्हाला तेवढंच द्यावं लागेल. ज्यावेळी तुमचं टेम्परेचर 100 डिग्री होईल त्याच वेळी ते काय होतं तर बॉईल होतं. म्हणून हे ज्या फिजिकल चेंजेस असतील याच्यामध्ये तुमचं कंपोजिशन महत्त्वाचं नसतं. तुम्ही जे किती घेतलंय कंटेंट किंवा व्हॉल्यूम किती घेतलाय तेवढं त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढं त्याला टेम्परेचर किंवा हीट द्यावी लागते. ते दिल्यानंतर त्याचं काय होतं त्याच्यामध्ये चेंज होतो, फिजिकल चेंज होतो. हा चेंज काय असतो तर फिजिकल असतो. तुम्हाला परत तो आहे तसं रिव्हर्सिबल करून ज्याच्यापासून तुम्ही तो चेंज केलाय ते तुम्हाला मिळवता येतं. जसं सॉलिडचं कन्वर्ट तुम्ही आईसमध्ये केला किंवा सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये केला किंवा लिक्विडचं गॅसमध्ये केला तर गॅसचं परत तुम्हाला लिक्विडमध्ये करता येतं, लिक्विडचं परत सॉलिडमध्ये करता येतं. ह्या चेंजेसना म्हणतात फिजिकल प्रॉपर्टीज. मग आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, प्रत्येक मॅटरला एव्हरी मॅटर पजेस 2 टाईप्स ऑफ फिजिकल प्रॉपर्टी. प्रत्येक मॅटरला किती फिजिकल प्रॉपर्टी असतात तर प्रत्येक मॅटरला किती प्रॉपर्टी असतात 2 टाईपच्या प्रॉपर्टी असतात, एक फिजिकल आणि दुसरी केमिकल प्रॉपर्टी. त्याला म्हणतात बघा डिफरंट काइंड्स ऑफ मॅटर हॅव कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज विच कॅन बी क्लासिफाईड इन टू 2 कॅटेगरीज. प्रत्येक मॅटरच्या ज्या प्रॉपर्टी असतील त्या कशामध्ये क्लासिफाय करतात तर 2 कॅटेगरीजमध्ये, एक फिजिकल प्रॉपर्टीज अँड सेकंड केमिकल प्रॉपर्टीज. फर्स्ट फिजिकल अँड सेकंड केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्व्ड विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. म्हणजे जर तुमचा आहे तसं आपण फिजिकल प्रॉपर्टी त्याच्या काय करू शकतो बघू शकतो. म्हणजे समजा एखादं सॉलिड आहे म्हणजे तुम्हाला सांगते NaCl मीठ, सॉल्ट आहे किंवा शुगर असेल जे ते आपण काय करू शकतो तुम्ही काय न करता त्याच्यामध्ये कोणतंही एखादं केमिकल ॲड न करता, विदाउट केमिकल कोणत्याही केमिकल त्याच्यामध्ये ॲड न करता आपण फक्त डोळ्यांनी त्याच्यामधले आपण फिजिकल प्रॉपर्टी सांगू शकतो किंवा त्या काय करू शकतो मेजर करू शकतो. बघा जर तुम्ही आता सॉलिड कुठलं पण शुगर घेऊया, मग शुगरचा तुम्ही कलर सांगू शकता काय असतो, व्हाईट कलर असतो. बघितल्यानंतर आपल्याला कळतं शुगर. त्यानंतर त्याचं नेचर कसं आहे म्हणजे कसं असतं ते क्रिस्टल दिसतात त्याचे, मग त्याला म्हणतात क्रिस्टलाइन आहे. त्यानंतर कलर सांगितला मी व्हाईट कलर. त्यानंतर स्मेल घेऊन आपण त्याचा स्मेल सांगू शकतो किंवा त्याचं खायच्या अगोदर फक्त आपलं तुमच्या डोळ्यानं जे दिसतं
तो जो चेंज आपल्याला सांगता येतो किंवा तो जे प्रॉपर्टी सांगता येतात त्याला काय म्हणतात तर फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजेच काय असणार, विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्वड विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन न चेंज करता तुम्ही त्याच्यातल्या फिजिकल प्रॉपर्टी सांगू शकता. मग आता केमिकल प्रॉपर्टीमध्ये डिफरन्स काय आहे बघा, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये. जेव्हा केमिकल प्रॉपर्टीज तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या असतात तर तेव्हा तुम्ही असं बघून त्याच्यावरून ठरवू शकत नाही केमिकल प्रॉपर्टी. ते एखाद्या केमिकलमध्ये डिझॉल्व्ह होतं की नाही, का इनसॉल्युबल आहे का सॉल्युबल आहे हे चेक केलं जातं. म्हणजे समजा एखादं केमिकल असेल, कोणतंही केमिकल, आता ॲसिड, बेस असे भरपूर केमिकल्स असतात. पुढे पुढे तुमच्या लक्षात येईल कोणते कोणते कसे केमिकल्स असतात ते. मग ॲसिड, बेस, मग ते बघितलं तर एक तर वॉटर पण तुमचं एक केमिकलच आहे. कशापासून तयार होतं तर H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार झालेलं असतं वॉटर. मग एक काय बघितलं तर ते वॉटरमध्ये सॉल्युबल आहे का नाही, म्हणजे तिथे आलं तुमचं केमिकल किंवा एखादा दुसरा सबस्टन्स आला त्याच्यामध्ये ते सॉल्युबल आहे का इनसॉल्युबल आहे, त्याच्यामध्ये किती सॉल्युबल आहे किती इनसॉल्युबल आहे, किंवा ते सॉल्युबल झाल्यानंतर पूर्ण त्याच्यामध्ये काय रिॲक्शन होते, सॉल्युबल होताना काय चेंज होतो, असं प्रत्येक कंपाऊंडचं चेक केलं जातं. म्हणजे तिथं काय केलं जातं तर केमिकल्स वापरले जातात. केमिकल्स वापरून त्याची रिॲक्शन बघितली जाते. म्हणजे तुम्ही ते ॲड केल्यानंतर लगेच त्याच्यामधून वरती इव्हफ्रन्स येतात का, म्हणजे असे बघा CO2 गॅस बाहेर पडतो का वगैरे, ते असं चेक केलं जातं. ते कशामध्ये असतं तर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. आणि फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय होतं तर फक्त तुम्हाला असं समोर ते तुमच्या ठेवलं जातं. ते समोर फक्त असतं, ते समोर आपल्या बघण्यावरून आपण ठरवू शकतो. मग आता तुम्ही म्हणणार बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट कसं ओळखायचं. तर बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंटला काय करतो आपण, एकतर बॉईल करावं लागतं, तुम्हाला फक्त हिटिंग करायचं आहे ते कंपाऊंड तुमचं. समजा जर तुम्हाला वॉटर दिलं असेल आणि बॉइलिंग पॉईंट काढा म्हटलं त्याचं, तर काय करायचं, फक्त त्याला वॉटरमध्ये ते कॅपिलरी, जेव्हा तुमचं ते एक्सपेरिमेंट होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते कसं एक्सपेरिमेंट केला जातो. मग ते बॉईल करून त्याच्यामध्ये काय बॉईल होताना थर्मामीटर टाकलेलं असतो. म्हणजे थर्मामीटरचं जे रेंज असते ते त्याच्यावरून तुम्हाला कळतं ते कितीला बॉईल होतं. ते म्हणजे आहे ते, त्याच्यात तू कुठलंही केमिकल ऍड करत नाहीत. ते न करता जे फिजिकल जे प्रॉपर्टीज बघितल्या जातात त्यांना म्हणायचं फिजिकल प्रॉपर्टी. आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय असतात, केमिकल्स ऍड करून त्याच्या रिॲक्शन्स चेक करून त्याच्या मग प्रॉपर्टी सांगितल्या जातात, त्याला म्हणायचं केमिकल प्रॉपर्टीज. मग त्याच्यामध्ये जेव्हा फिजिकल प्रॉपर्टी होईल त्यातला तुम्हाला डिफरन्स पण विचारतात, डिस्टिंग्विश बिटवीन फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीज. मग आता फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय होतं, केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही, एखादं कंपोजिशन जे आहे तेवढंच राहतं शेवटपर्यंत. पण केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय होतं, तुम्ही दुसरा एखादा सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड करताय, दुसरा एखादा काय करताय सबस्टन्स ऍड करताय, त्यामुळे त्याचं काय होतं केमिकल कंपोजिशन काय होतं चेंज होतं, कारण हे दुसऱ्या केमिकलचे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये काय होतात ऍड होतात. मग बघा आता फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या आहेत, कलर, ओडर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटी. कोणत्या कोणत्या यातल्या फिजिकल प्रॉपर्टी, कलर आपण डोळ्यांनी बघून सांगतो त्याचा कलर, ओडर म्हणजे त्याचा स्मेल कसा आहे हे सांगितलं जातं, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे पण काय फक्त आहे ते एकाच कंपाऊंडचं प्युअर कंपाऊंडचं घेतलं जातं. मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट ते घेण्यासाठी, मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट घेण्यासाठी तुम्हाला दुसरं कुठलं कंपाऊंड त्याच्यामध्ये ऍड करावं लागत नाही, ज्याचं काढायचं आहे तेवढं ते एकच घेतलं जातं. किंवा डेन्सिटी म्हणजे त्याचं जे डेन्सिटी किती आहे हे चेक केलं जातं. आर फिजिकल प्रॉपर्टीज, डेन्सिटी चेक करायला पण ते एखादं इन्स्ट्रुमेंट असतं ग्रॅव्हिटी बॉटल वगैरे, त्याच्यावरून ते डेन्सिटी चेक केली जाते. ह्या सगळ्या काय आहेत तर फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. मग केमिकल प्रॉपर्टीज आर प्रॉपर्टीज वेअर सबस्टन्स अंडरगो केमिकल चेंज. आता ह्याच्यामध्ये जो सबस्टन्स काय होणार आहे अंडरगो केमिकल चेंज म्हणजे रासायनिक चेंज होणार आहे याच्यामध्ये, जेव्हा तुमचं रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्टमध्ये होईल. तर फिजिकल चेंज मी काय सांगितलं, सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्ट किंवा लिक्विडचं परत आपण सॉलिडमध्ये करू शकतो. म्हणजे फिजिकल चेंज जो असतो तो काय असतो इरिव्हर्सिबल असतो. पण केमिकल चेंज जो आहे तो केमिकल चेंज काय असतो तर इरिव्हर्सिबल चेंज असतो. आणि फिजिकल चेंज काय असतो रिव्हर्सिबल चेंज असतो. फिजिकल चेंज तुमचा रिव्हर्सिबल चेंज असणार आहे आणि केमिकल चेंज किंवा केमिकल रिॲक्शन्स किंवा केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय होतं तर जो चेंज होतो तो इरिव्हर्सिबल असतो. म्हणजे एकदा का तुमचं प्रोडक्ट मिळालं तर परत तुम्हाला ते काय करता येत नाहीत, रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट करता येत नाही. जशी तुमची हाईट, एक्झाम्पल बघा, जशी तुमची हाईट एकदा वाढली की ती परत काही तुम्ही कमी होत नाही, कारण ती रिव्हर्सिबल प्रोसेस नसते. किंवा तुमचं एज पण परत कमी होत नसतं, एकदा एक दिवस गेला की तो परत येत नसतो, म्हणजे ते परत होत नाही. म्हणजेच त्या प्रोसेस काय असतात, ज्या केमिकल प्रोसेस असतात त्या काय असतात इरिव्हर्सिबल प्रोसेस असतात. आलं लक्षात. केमिकल आणि फिजिकलमध्ये, केमिकलमध्ये इरिव्हर्सिबल, फिजिकलमध्ये रिव्हर्सिबल चेंज. मग त्याच्यामधले जे सबस्टन्स असतात केमिकल कंपोजिशन काय होणार आहे इथं चेंज होणार आहे. केमिकलमध्ये काय होईल केमिकल कंपोजिशन चेंज होतं, फिजिकलमध्ये काय होतं केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही.
फॉर एक्झाम्पल आता फिजिकल बघा, कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड और मॅग्नेशियम वायर्स बर्न्स इन द एअर. तर काय सांगितलं, कोल म्हणजे कोळसा. कोळसा कशामध्ये बर्न करायचा, ऑक्सिजनमध्ये. इन एअरमध्ये काय असतं, ऑक्सिजन असतो. तर ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जर कोळसा बर्न केला तर त्याच्यापासून काय मिळतं, CO2 मिळतो, कार्बन डायऑक्साईड. किंवा मॅग्नेशियम वायर बर्न्स इन एअर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. किंवा मॅग्नेशियमची एखादी तार किंवा वायर असेल, मॅग्नेशियम मेटल आहे मॅग्नेशियम, ते जर तुम्ही बर्न केला तर असं तुम्हाला सिल्वर कलरची त्याची फ्लेम दिसते बघा, वरती आहे बघा, ते काय असतं, मॅग्नेशियम ऑक्साईड. हे बघा, हे जी डायग्राम आहे ते तुम्हाला ती फ्लेम दिसते बघा, ते फक्त सिल्वर कलरचं दिसतं. लॅबमध्ये पण वगैरे तुम्ही करू शकता. मला वाटतं 10वीपर्यंत एखाद्या कोणाला तर झाला असेल हा एक्सपेरिमेंट. जे मॅग्नेशियमची वायर किंवा मॅग्नेशियमची फीत वगैरे असं असतं, मॅग्नेशियम मेटल असतो, तो मॅग्नेशियम मेटल ते हे तुमचं जे ह्याच्यामध्ये काय करायचं, फक्त हिटिंग करायचं त्याला, बाकीचं काय करायचं नाही, फक्त बर्न करायचं इन प्रेझेन्स ऑफ एअर. म्हणजे जे वातावरणातला जो ऑक्सिजन असेल त्याच्या सोबत ते काय करायचं, बर्न करायचं इन एअरमध्ये डायरेक्ट बर्न करायचं. तर काय होतं, तर तुम्हाला त्याच्यातून धूर जो येतो किंवा ते बर्न होताना कसं दिसतं, तर तुम्हाला सिल्वर कलरची फिल्म दिसते किंवा ते असं पूर्ण असं ह्याच्या आपल्या जाळासारखं दिसत नाही, सिल्वर कलरची फिल्म दिसते. ते काय असते, तर मॅग्नेशियम ऑक्साईड. ते बर्न झाल्यानंतरचं तुम्हाला ते दिसतं मॅग्नेशियम ऑक्साईड. मग हा एकदा बर्न झालं बघा, एकदा बर्न झालं, त्याच्यातून तो गॅस इव्हॉल्व झाला, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं, ते बर्न झालं. तुम्ही बर्न झालेल्यापासून परत होती तशी मॅग्नेशियम फिल्म तयार करू शकता का, तर नाही तयार होत. जसं ते एकदा बर्न झालं, किंवा घरातला कोळसा जरी घेतला तुम्ही किंवा लाकूड एकदा तुम्ही बर्न करता, त्याची काय होते, राख होते. ती राख किंवा ॲश तुम्ही परत त्याच्यापासून परत काय करू शकत नाही, तर आहे तसं ते अगोदरचं मिळवू शकत नाही. म्हणजेच हा जो चेंज झाला तो तुमचा चेंज काय झाला, तर केमिकल चेंज झाला. त्याच्यामध्ये काय झालं, केमिकल चेंज झाला. तुम्ही त्याला बर्न केला आणि ते केमिकल एकदा त्याचं कंपाऊंडचं तुम्हाला राख मिळाल किंवा ॲश मिळाल, त्याच्यापासून तुम्ही ते अगोदरचं मॅग्नेशियम मेटल किंवा कुठला दुसरा मेटल असेल तो काय करू शकत नाही, मिळवू शकत नाही. म्हणजे हा तुमचा जो चेंज होतो तो काय म्हणतात, तर ह्याला केमिकल चेंज. समजलं का आता, केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टीज. आतापर्यंत बघा आपण केमिकल आणि फिजिकल, तुम्हाला जो क्वेश्चन मी सांगितला डिस्टिंग्विश बिटवीन फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हा पडतो. फक्त ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आधी प्रॉपर्टी लक्षात ठेवा. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये कुठल्या जर फिजिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या जातात, म्हणजे कलर, ओडर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी. केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय चेंज केलं जातं, तर केमिकल कंपोजिशन किंवा केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे जर तुम्ही ऑक्सिजनसोबत बर्न केलं, जे हिटिंग केलं एअरमध्ये, तर ते एकदा हिट झालं किंवा एकदा ते कंपाऊंड मिळालं तर त्याच्यापासून परत तुम्हाला ते कंपाऊंड मिळत नाही. पण तेच कलर वगैरे काय आपण डोळ्यांनी सांगू शकतो, फक्त बघून सांगू शकतो. त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन काही चेंज होत नाही, आहे तसं राहतं फिजिकलमध्ये. पण केमिकलमध्ये काय होतं, तर केमिकल कंपोजिशन चेंज होतं. तर मला वाटतं हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. म्हणजे त्या प्रॉपर्टी कशा मेजर केल्या जातात. एकतर आता एक ॲनालिसिस जे असतात बघा, मी सांगतो तुम्हाला, ऑर्गॅनिक ॲनालिसिस किंवा कोणतेही ॲनालिसिस असतील, 2 टाईपचे ॲनालिसिस असतात, एक क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. मग क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं, स्पेलिंगमध्ये वेगळं आहे. क्वालिटेटिव्ह QUALITATIV, क्वालिटी चेक केली जाते किंवा क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. मग त्या क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय करतात, तर ते कंपाऊंड कोणतं आहे हे ओळखलं जातं. क्वालिटेटिव्हमध्ये ते सेपरेशन केलं जातं आणि ते कंपाऊंड कोणतं आहे हे ओळखलं जातं. पण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं, क्वांटिटी मेजर केली जाते. ते किती अमाऊंटमध्ये, किती पर्सेंटेजमध्ये असेल किंवा किलोग्रॅममध्ये असेल, लेंथमध्ये, मीटरमध्ये असेल, कोणतीही क्वांटिटी मेजर केली जाते. कोणतंही तुमचं मॅटर असेल, कुठलाही मॅटर असेल, त्याची काय केली जाते, क्वांटिटी मेजर केली जाते. त्याला काय म्हणतात, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. मग आता ज्या प्रॉपर्टीज असतील, नेहमी ज्या मेनी प्रॉपर्टी आहेत त्या काय आहेत, क्वांटिटेटिव्ह इन नेचर. म्हणजे बघा, मेनी प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. म्हणजे तुम्हाला काय इथं चेक करायचं, तर त्याची क्वांटिटी चेक करायची किती आहे. समजा आता एखादं कंपाऊंड असेल किंवा H2O वॉटर वगैरे काय असेल, तर ते कसं केलं जातं, किती क्वांटिटीमध्ये, किती अमाऊंटमध्ये, किती पर्सेंटेजमध्ये, ह्याची काय केलं जातं, ह्या क्वांटिटी चेक केल्या जातात. मग आता हे कशासाठी केलं जातं, त्याच्या मेजर करून जे त्याचं स्टँडर्ड एखादी व्हॅल्यू ठरलेली असते, स्टँडर्ड पोटेन्शियल वगैरे असं काय तर व्हॅल्यू ठरलेली असते, त्या स्टँडर्डशी काय करतात, ते कम्पेअर करतात. म्हणून ह्या ज्या मॅटर जे मेजर करताना कशामध्ये मेजर करायचे, तर नेहमी लक्षात ठेवा, जे मेजर करणार आहे तुम्ही ते, तर क्वांटिटेटिव्ह म्हणजे लेंथ असेल, मास, युनिट, व्हॉल्यूम वगैरे जे काय असेल त्याच्यामध्ये काय करायचं, पर्सेंटेज. फक्त तुम्हाला क्वांटिटी काढायची, हाऊ मच अमाऊंट, किती अमाऊंटमध्ये ते त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याला म्हणतो आपण मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. त्या प्रॉपर्टीज काय केलं जातं, मेजरमेंट केलं जातं. मला वाटतं फिजिक्सचा पहिला मेजरमेंट, युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर आहे,
फिजिक्सला, त्याच्यामध्ये पण हे क्वांटिटी कशा मेजर करायच्या किंवा ह्या कुठल्या क्वांटिटी कशामध्ये मेजर केले जातात, प्रत्येकाचे SI युनिट 2 टाईपने मोजतात, एक SI युनिट आणि CGS युनिट 2 युनिट्स असतात क्वांटिटीचे किंवा मेजर करायचे मेजरमेंट्सचे. मग ते केमिस्ट्रीमध्ये पण तेच आहे, फक्त जे आपल्या केमिकल प्रॉपर्टीज असतील किंवा थोड्या फिजिकल प्रॉपर्टी त्याचे फक्त ते मेजरमेंट कसं केलं जातं ते मग आपण बघूया. Many properties of matter such as mass, length, area, pressure, volume, time, etc. are quantitative in nature. म्हणजे आता भरपूर ज्या प्रॉपर्टी आहेत, मेनी प्रॉपर्टी मॅटरच्या ज्या प्रॉपर्टी असतील, म्हणजे मास म्हणजे काय असणार, त्याचं वेट, एखाद्या मॅटरचं म्हणजे पदार्थाचं वेट किंवा वस्तुमान. मासला काय शब्द चांगला म्हटलं मराठीत जर शब्द बघायचा तर वस्तुमान, म्हणजे त्याचं वेट किती आहे, मास हे काय असणार आहे तुमचं. ह्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी क्वांटिटेटिव्ह असणार आहे. मास आपण कशामध्ये मोजतो तुम्हाला माहिती असेल, किलोग्रॅममध्ये, KG मध्ये ते वेट मेजर केलं जातं. मग बघा मास, लेंथ कशामध्ये, मीटर किंवा किलोमीटर वगैरे असतात, त्याच्यामध्ये काय असतं तर लेंथ मेजर केली जाते. त्याच्यानंतर एरिया कशामध्ये असतो, मीटर स्क्वेअरमध्ये. तुम्हाला बऱ्यापैकी हे युनिट्स पण माहिती आहे त्याचे, एरिया मीटर स्क्वेअरमध्ये. त्याच्यानंतर प्रेशरचं युनिट आहे बार, कशामध्ये मेजर करतात प्रेशर, बार किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये पण मेजर केलं जातं, पण शक्यतो SI युनिट त्याचं बार आहे, बार किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये. त्यानंतर व्हॉल्यूम काय असणार आहे, व्हॉल्यूम कशामध्ये मेजर करतात, मीटर क्यूब. आता मी युनिट पण सांगते तुम्हाला, पुढे येतील तुम्हाला युनिट. व्हॉल्यूम कशात मेजर करतात तर मीटर क्यूबमध्ये, मीटरचा क्यूब असतो, मीटर क्यूबमध्ये. टाईम कशात असतं, SI युनिट टाईमचं सेकंद आहे, सेकंद, मिनिट, आवर असं सगळं यूज केले जातात, पण ज्याचं SI युनिट काय असतं टाईमचं तर सेकंद. एक्सेट्रा आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. हे सगळ्या ज्या तुमच्या प्रॉपर्टी किंवा त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत, मॅटरच्या ज्या ह्या प्रॉपर्टीज आहेत, मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम, ह्या काय तर क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट आहेत. म्हणजे ते क्वांटिटी मेजर केली जाते, म्हणजे एखाद्या रिॲक्शनला किंवा एखादी तुमची रिॲक्शन होण्यासाठी टाईम किती लागतो हे काय केलं जातं, मोजलं जातं, क्वांटिटी मोजली जाते. किंवा ते तुम्ही कंटेंट, रिॲक्टंट किती घेतलाय, त्याचा व्हॉल्यूम किती घेतलाय, प्रेशर किती वापरले तिथं, टेम्परेचर नाही तर प्रेशर किती यूज केलाय. त्यानंतर लेंथ वगैरे ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत सगळ्या त्या काय तर क्वांटिटेटिव्ह आहे. कारण तुम्ही लेंथ पण आपण कशात मोजतो, जास्त आहे कमी आहे आपल्याला सांगता येतं. एखाद्या स्टँडर्ड, आता हे कमी जास्त कशावरून ठरवलं जातं तर एखादी स्टँडर्ड व्हॅल्यू असते, समजा जर 5 ही जर स्टँडर्ड व्हॅल्यू असेल, त्याच्यापेक्षा कमी आलं तर आपण कमी म्हणतो, त्याच्यापेक्षा जास्त आले तर जास्त. म्हणून कुठल्या पण कंपाऊंडचं हे ठरवताना एखादी स्टँडर्ड व्हॅल्यू असते, त्याला ते कम्पेअर करून तुमची ती मेजर केलं जातं. Any quantitative measurement is expressed by a number of followed by units in which it is measured. म्हणजे आता प्रत्येक क्वांटिटी जी आहे किंवा प्रत्येक प्रॉपर्टी जी आहे तर ती प्रत्येक युनिटनुसार काय केली जाते, मेजर केली जाते. प्रत्येकाला SI युनिट आणि CGS युनिट हे 2 युनिट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ क्लासरूम कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ 10 मीटर. समजा आता त्यांनी क्लासरूमची लेंथ दिली बघा, एक्झाम्पल एक तुम्हाला दिले, लेंथ ऑफ क्लासरूम कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ 10 मीटर. हिअर 10 इज द नंबर अँड M डिनोट्स द मीटर. ते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 10 काय असतो, नंबर असतो, M काय डिनोट करतात तर मीटर द युनिट विच इज द लेंथ इज मेजर्ड. लेंथ कशामध्ये मोजतात तर मीटरमध्ये. मला वाटतं मी सगळ्याचेच तुम्हाला युनिट सांगितले कशामध्ये ते काय केलं जातं, मेजर केलं जातं. आता याचे SI युनिट फक्त एक पॉईंट बघूया आपण, याच्यानंतरचा SI युनिट्स जे असतील ते SI युनिट स्टडी करूया. तर मेजरमेंटमध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर ते कशामध्ये मोजतात, म्हणजे कोणत्या युनिटमध्ये करतात किंवा युनिट्स म्हणजे काय. आता युनिट म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, युनिट आपण सांगू शकतो लगेच. लेंथ म्हटलं की तुम्हाला सांगता येतं, लेंथचं युनिट मीटर. त्यानंतर टाईम म्हटलं तर टाईमचं युनिट सेकंड, पटकन तुम्ही सांगता. पण ते युनिट जर काय असतं तर एखादं युनिट ठरवताना, एखाद्या कोणत्या पण प्रॉपर्टीला किंवा क्वांटिटीला युनिट देताना काय केलं तर ते युनिट सगळीकडं ऑल ओव्हर ॲक्सेप्ट व्हावं लागतं, म्हणजे युनिव्हर्सली ते काय लागतं, ॲक्सेप्टेड लागतं. मग जर युनिटची डेफिनेशन करायची असेल तर डेफिनेशन बघा काय आहे, द आर्बिटरली डिसाइडेड, म्हणजे एखादी संस्था किंवा एखादं ठिकाण जिथलं एखादं प्लेस आहे त्यांनी काय केलं, डिसाइडेड केलेलं पाहिजे ते, आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड म्हणजे थोड्या लोकांनी जे डिसाईड केलेलं युनिट आहे त्याला पूर्ण युनिव्हर्सनं ते काय करायला पाहिजे, ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे द आर्बिटरली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स किंवा युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड, एखादं स्टँडर्ड जे असतं त्याला काय म्हणतात तर युनिट्स. देअर आर सेव्हरल सिस्टीम इन विच युनिट्स आर एक्सप्रेस्ड. भरपूर अशा सिस्टीम आहेत की त्याच्यामध्ये युनिट काय केले जातात, एक्सप्रेस केले जातात. तुम्हाला मला वाटतं 2 माहीत असतील, एक CGS आणि SI युनिट. अशा भरपूर सिस्टीम आहेत की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, युनिट एक्सप्रेस केले जातात. मग आता बघा CGS पहिल्यांदा दिले, CGS सेव्हरल युनिट्स एक्सप्रेस्ड सच ॲज CGS चा लॉंग फॉर्म काय असतो तर सेंटीमीटर फॉर लेंथ, ग्रॅम लेंथ आणि ग्रॅम, किंवा फॉर मास सेकंड फॉर टाईम. म्हणजे आता जो CGS दिले ते CGS त्याच्यातलं जे सेंटीमीटर आहे ते कशासाठी असतं, लेंथसाठी,
आपल्याला माहिती आहे लेंथचं एसआय युनिट मीटर आहे, पण सीजीएस युनिटमध्ये काय कशामध्ये मोजतात तर सेंटीमीटरमध्ये. मग सीजीएस म्हणजे लेंथसाठी काय असणार आहे तुमचं सेंटीमीटर. बघा सेंटीमीटर फॉर लेंथ, जी म्हणजे ग्रॅम. आता ग्रॅम कशासाठी ग्रॅम फॉर मास म्हणजे वेट वस्तुमान कशामध्ये ग्रॅममधलं आहे. ग्रॅममध्ये असेल तर काय असणार आहे जी, आणि एस कशासाठी असणार आहे सेकंड फॉर टाइम. मग त्याच्यात आता मास तुम्हाला माहिती आहे मास किलोग्रॅममध्ये शक्यतो मोजतात मास किलोग्रॅममध्ये, पण आता हे सीजीएस युनिट आहे म्हणून कशामध्ये येणार आहे तर ग्रॅममध्ये येणार आहे. किंवा लेंथच्या बाबतीत पण लेंथचं एसआय युनिट काय असतं मीटर असतं, पण ते सीजीएसमध्ये काय असणार आहे तुमचं सेंटीमीटर. आणि टाइमचं काय सेकंदच दिले आणि त्याचं एसआय युनिट पण सेकंदच आहे. मग ते काय असणार सीजीएस. बघा सीजीएस, सी फॉर सेंटीमीटर फॉर लेंथ, जी फॉर ग्रॅम किंवा जी कसं ग्रॅम फॉर मास तिथं येणार आहे तुमचं, आणि एस फॉर सेकंडसाठी ते किंवा सेकंडचे जे टाइम सांगणार आहे त्याच्यासाठी सीजीएस. त्याच्यानंतर एफपीएस, बघा ते पण युनिट आहे. एफपीएस नवीन म्हणजे तुम्हाला माहित नसेल काय आहे ते, त्यामध्ये पण मोजले जातात ते. एफपीएस कशामध्ये असणार आहे फूट. आता हे आहेत इंच फूट, अगोदर जे वापरत होते अगोदर होतं, पण तुम्हाला आता बऱ्यापैकी किती माहिती आहे की नाही माहित नाही मला. हे युनिट्स पण आहेत, हे युनिट्स जास्त कुठं यूज होत नाहीत. जास्त करून आता सेंटीमीटर, मीटर, ग्रॅम, किलोग्रॅम हेच वापरले जातात. पण हे काय तर एफपीएस फूट, पाऊंड आणि सेकंड म्हणजे तुमचं जे ग्रॅम आहे वजन आहे ते वजन किंवा वेट कशामध्ये मोजणार आहेत पाऊंडमध्ये. त्यानंतर लेंथ कशामध्ये फूटमध्ये, जे सेंटीमीटरमध्ये मेजर करतो ते याच्यात एफपीएसमध्ये कशामध्ये मेजर करतात तर फूटमध्ये. आणि टाइम काय सेकंडमध्ये. टाइम सगळीकडे सेमच आहे बघा, टाइमचं युनिट एकच ठेवले तर सेकंड. समजलं का. एफपीएस फूट म्हणजे काय येणार आहे लेंथच मेजर करायसाठी वापरतात फूट. त्याच्यानंतर पाऊंड काय मेजर करायसाठी वापरतात तर वेट किंवा ग्रॅम वेट मेजर करण्यासाठी, मास वस्तुमान मेजर करण्यासाठी, आणि सेकंड टाइम. आणि त्यानंतर एमकेएस लास्ट कुठले एमकेएस मीटर, किलोग्रॅम, सेकंड सिस्टीम. आता ही सगळीकडे वापरतात बघा एमकेएस किंवा एसआय युनिट वगैरे त्याला म्हणतात एमकेएस किंवा एसआय युनिट्स. आता अँड एमकेएस मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. मीटर कशासाठी असणार आहे लेंथसाठी, किलोग्रॅम कशासाठी असेल तुमचं माससाठी, आणि सेकंड टाइमसाठी. पण सगळीकडे सेकंड टाइमचं सेम ठेवलं युनिट, पण बाकीचे कसे वेगवेगळे आहेत. मग आता हे सगळं गोंधळ व्हायला लागला. प्रत्येक ज्या मेजरमुळे सगळीकडे काय व्हायला लागलं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं त्याची मेजरमेंटमुळे गोंधळ व्हायला लागला. म्हणून एकच स्टँडर्ड ठेवलं काय तर एसआय युनिट्स. आता ते बघूया एसआय युनिट्स. ऑल ओव्हर द वर्ल्ड जे ॲक्सेप्टेड सिस्टीम आहे युनिट्सची, किंवा युनिट्स कशामध्ये मेजर करतात तर एसआय युनिट्समध्ये, जास्त एसआय युनिटमध्येच मेजर केले जातात. मग एसआयचा लॉंग फॉर्म काय आहे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणून त्याला म्हणतात एसआय युनिट्स. मग आता हे एसआय युनिट्सनंच काय म्हणतात फंडामेंटल युनिट्स, हा पण त्याला शब्द वापरला जातो. एसआय युनिट्सलाच फंडामेंटल युनिट्स. मग सगळे तुमचे जे लेंथ, मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी वगैरे सगळे जे काय आहेत तर एसआयमध्ये काय केले जातात मेजर केले जातात. मग बघा आता फिजिकल क्वांटिटी इकडे दिली आहेत, ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत. सिम्बॉल दिला आहे त्या क्वांटिटीसाठी. नेक्स्ट कॉलममध्ये सिम्बॉल कोणता वापरायचा त्याचं एसआय युनिटचं नेम आणि सिम्बॉल. एसआय युनिटसाठी पण काय असतात सिम्बॉल असतात बघा. आपण मीटर पूर्ण लिहित नाही, मीटरसाठी फक्त एम लिहितो. लेंथ असेल मेजर करायचे तर मीटर लिहिलं असेल फक्त एम लिहिता तुम्ही, स्मॉल एम म्हणजे काय सांगतात तर तिथं मीटर. मग बघा पहिलं फिजिकल प्रॉपर्टी कोणती लेंथ. आता हे सगळे सिम्बॉल लक्षात ठेवायचे, युनिट लक्षात ठेवायचं मेन. सगळीकडे आपल्याला तुम्हाला पुढे युनिट लागणार आहेत, आणि क्वेश्चन पण युनिटवर पण क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ लेंथ असं क्वेश्चन असतो. मग बघा लेंथ म्हणजे मी फक्त एक एक्झाम्पल सांगितलं लेंथचं, तसं बाकीचं मासचं विचारतात, टाईमचं विचारू शकतात, दुसरं याचे पण विचारू शकतात युनिट्स. बघा लेंथचं युनिट काय क्वांटिटी कशामध्ये लेंथ मेजर करतात स्मॉल एल म्हणजे सिम्बॉल, त्याच्यासाठी लेंथसाठी वापरतात स्मॉल एल इथे दाखवलं आहे बघा. त्याच्यानंतर त्याचं एसआय युनिट काय मीटर, सिम्बॉल काय असणार आहे मीटरसाठी स्मॉल एम. त्याच्यानंतर माससाठी एम वापरतात स्मॉल एम, कॅपिटल नाही आहे स्मॉल एम आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द एसआय युनिट, नेम काय असेल किलोग्रॅम. एसआय युनिटचं जे नेम असतं त्याचं एसआय युनिटचं किलोग्रॅम आहे. मग कशामध्ये मेजर सिम्बॉल काय असतो तर केजी, सिम्बॉल त्याचा केजी. त्यानंतर टाईमचं काय असणार आहे टी. बघा टाईमसाठी डिनोट काय करतात स्मॉल टी. त्याच्यानंतर त्याचं एसआय युनिट सेकंड हे ठरलेलं आहे. टाईमचं एसआय युनिट काय असणार सेकंड, सिम्बॉल काय असेल स्मॉल यस. त्यानंतरचं आहे नेक्स्ट इलेक्ट्रिक करंट. मला वाटतं हे 10वीत पण झाले किंवा 9वीतच झालेलं आहे त्याचे एसआय युनिट वगैरे किंवा नावं. इलेक्ट्रिक करंट काय असणार आहे आय. त्याचं जे एसआय युनिट काय एसआय युनिट असतं एम्पियर. सायंटिस्ट एम्पियरनं ते करंट सांगितलं होतं पहिल्यांदा, त्यामुळे त्याला एम्पियर हे नाव दिले. मग काय येणार आहे त्याचं एसआय युनिट काय येईल एम्पियर. सिम्बॉल काय येतो ए, कॅपिटल ए, तर स्मॉल नाही आहे कॅपिटल ए आहे बघा एम्पियर. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक टेम्परेचर
कोणतंही टेम्परेचर असेल, आता तुम्ही टेम्परेचर मला वाटतं डिग्री सेल्सिअस, फॅरनेट, भरपूर युनिट आहेत टेम्परेचर मेजर करण्याचे. टेम्परेचर आहे, डिग्री सेल्सिअस आहे, फॅरनेट आहे, बॉडीचं आपण टेम्परेचर सांगतो 37 डिग्री सेल्सिअस. हे कशामध्ये होतं तर डिग्री सेल्सिअसमध्ये. तेच डॉक्टरकडे तुम्ही गेल्यानंतर आपल्या बॉडीचं टेम्परेचर बघतात बघा, ताप आल्यानंतर तुम्हाला फिवरच्या कंडिशनमध्ये टेम्परेचर चेक केलं जातं. मग किती असतं तर तेव्हा सांगतात 100 आहे, 104 आहे, ताप वगैरे तुम्हाला सांगतात. तो किती असतो तर 98, म्हणजे नॉर्मल तुमचं 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय असतं 98.6 डिग्री फॅरनेट तुमचं ते टेम्परेचर काय असतं ते त्याच्यातलं जो ते टेम्परेचर दाखवतो तो तुम्हाला थर्मामीटर देतात, काकेत वगैरे धरायला देतात. मग तो थर्मामीटर काय असतो तर त्या थर्मामीटरमध्ये जे टेम्परेचर असतं ते फॅरनेटमधलं असतं, छोटा असतो तो थर्मामीटर, म्हणजे फॅरनेटमधलं टेम्परेचर असतं त्याच्यामध्ये. मग नॉर्मल काय असतं 98.6 डिग्री, म्हणजे तुमचं जे 37 तुम्ही म्हणतात ते काय असतं 98.6 डिग्री. मग त्याच्यावरनं तुमचं 100 पर्यंत वाढलेलं असतं, म्हणजे वाढतं कितीनं फक्त 2 फॅरनेटनं वाढतं, डिग्रीने पण नाही, 2 फॅरनेटनं वाढलेलं असतं, तरी आपल्याला ते एकदम गरम लागत असतं. मग ते हे 2 युनिट्स म्हणजे सीजियसमधले वगैरे असतील, डिग्री सेल्सिअस, फॅरनेट, हे युनिट वेगवेगळ्या ठिकाणी मेजर केले जातात. डॉक्टरचा जो थर्मामीटर असतो तिथं फॅरनेट युनिट यूज केलं जातं. पण SI युनिट काय आहे टेम्परेचरचं तर टेम्परेचर कशामध्ये मेजर करतात केल्विनमध्ये. SI युनिट काय आहे बघा टेम्परेचरचं केल्विन. मग 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन असतं तर 273 केल्विन. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन असणार आहे 273.33 असतं, पण शक्यतो यूज करताना भरपूर ठिकाणी फक्त वरचं 33 यूज करत नाही, 273 फक्त 273 केल्विन, 273 केल्विन. 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 273.33 केल्विन असं असतं, पण 273 केल्विन यूज केलं जातं. त्याच्यानंतरचं बघा अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे किती क्वांटिटीमध्ये किती तुम्ही घेतले ते अमाऊंट ऑफ सबस्टन्स N काय करतात कन्सिडर N. त्याचे SI युनिट काय मोल. आता हे येणार आहे पुढं कन्सेप्ट तुम्हाला, मोल, मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे, कॅल्क्युलेट कसे करायचे, वेटमधलं वेट वगैरे कसं कॅल्क्युलेट करायचं ते आहे सगळं पुढं. मग काय येणार अमाऊंट ऑफ सबस्टन्स N मोल्स, त्याचं जे SI युनिट काय असेल MOL मोल. आणि नाव लिहिताना MOLE मोल कम्प्लीट लिहायचं. युनिट लिहिताना काय लिहिणार आहे तुम्ही युनिटचा सिम्बॉल MOL मोल. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. आता इंटेन्सिटीचं काय असतं IV सिम्बॉल दाखवला बघा त्याने, ल्युमिनस इंटेन्सिटी IV. आणि नुसतं आपण नॉर्मल I दाखवलं तर ते काय असतं करंट, इलेक्ट्रिक करंट. मग त्याचं जे युनिट आहे बघा कॅन्डेला. SI युनिटचं नाव काय आहे कॅन्डेला. आणि कशाने ते डिनोट करतात आता हे जरा नवीन आहे, हे विचारू शकतात तुम्हाला MCQला ह्याचं युनिट काय आहे. बाकीचे तुम्हाला सगळे माहीत पाहिजेत युनिट. हा चार्ट व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित करा, एकदा युनिट सगळे वाचले ना सगळं लक्षात राहतं. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे CD, ल्युमिनस इंटेन्सिटीचा सिम्बॉल काय आहे CD. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. थँक्यू.